नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओचा विषय असा आहे मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे मला कमेंट येत आहेत मित्रांनो की आम्ही कंपनी निवडली आणि त्यानंतर आमचा सर्वे पण झाला आणि सर्वे झाल्यानंतर आमची वर्क ऑर्डरसुद्धा निघलेली आहे, तरी पण आमच्या शेतामध्ये कधीपर्यंत पंप बसणार, म्हणजे किती दिवसाच्या आत आमच्या शेतावरती पंप बसणार, याविषयी आपण पूर्ण व्हिडिओ आजचा बनवलेला आहे मित्रांनो। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आपण संपूर्ण माहिती बघूया वर्क ऑर्डरमध्ये काय काय लिहिलेलं आहे आणि आपला पंप कधी बसू शकतो। तर पहिल्यांदा आपल्याला मागेल त्याला सोलारच्या वेबसाईटवर यायचं आहे मित्रांनो। त्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला अर्जाची सद्यस्थितीमध्ये क्लिक करून घ्यायचं आहे। अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये क्लिक करून घेतल्यानंतर इथे शेतकऱ्याचा जो ID असतो, MT-ID किंवा MK-ID, तो इथे टाकून घ्यायचा आहे। ID टाकलेला आहे मित्रांनो आपण। आता इथे शोधावरती आपण क्लिक करून घेऊया। इथे बघू शकता मित्रांनो, या शेतकऱ्याचा आपण फॉर्म ओपन केलेला आहे। इथे बघू शकता अर्जाची सद्यस्थिती, संयुक्त पाहणी अहवाल मंजूर करण्यात आलेला आहे, म्हणजे या शेतकऱ्याचा जो सर्वे झाला होता तो आता मंजूर करण्यात आलेला आहे आणि या शेतकऱ्याला आता वर्क ऑर्डर निघलेली आहे। तर हे बघा मित्रांनो, इथे वर्क ऑर्डर अहवाल आपण PDF स्वरूपात डाउनलोड करायचा आहे। इथे क्लिक केल्यानंतर तो वर्क ऑर्डर आपली डाउनलोड झालेली आहे, ती वर्क ऑर्डर आपण ओपन करून घेऊया। इथे बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे काही इंटरफेस असेल, म्हणजे वर्क ऑर्डर आपण डाउनलोड केलेली आहे। तर इथे या शेतकऱ्याने जैन इरिगेशन कंपनी ही निवडलेली आहे। तिथे सब्जेक्ट बघू शकता मित्रांनो, वर्क ऑर्डर फॉर इन्स्टॉलेशन ऑफ ग्रीड सोलार पंप अंडर मागेल त्याला सोलार कृषी पंप, अशा प्रकारे सब्जेक्ट म्हणजे विषय काय दिलेल्यात आले मित्रांनो की महावितरणकडून जैन इरिगेशनला वर्क ऑर्डर दिलेली गेलेली आहे या शेतकऱ्याला पंप बसवण्यासाठी मित्रांनो। तर यामध्ये खाली आल्यानंतर आपण इथे बघू शकतो मित्रांनो, नोटमध्ये इथे स्पेशल लिहिलेलं आहे मित्रांनो, इन्स्टॉलेशन इज टू बी डन ॲज पर अप्रुव्हल ऑफ जॉईंट सर्वे रिपोर्ट। जॉईंट सर्वे रिपोर्ट म्हणजे मित्रांनो, तुमच्या विहिरीवर जो लाईनमन आला त्याने जो रिपोर्ट सबमिट केला त्यानंतर तिथून पुढे तुम्हाला 2 महिन्याच्या आत पंप बसणार आहे। इथे खाली पण बघू शकता मित्रांनो, 2 नंबरच्या नोटमध्ये इथे द अबोव सेड वर्क शूड बी कमिट बाय, म्हणजे 31/3/2025 विथिन 60 days आफ्टर JSR रिपोर्ट ॲप्रुव्हल डेट। म्हणजे JSR रिपोर्ट म्हणजे मित्रांनो, जॉईंट सर्वे रिपोर्ट जेव्हा सबमिट केला गेला तिथून पुढे तुम्हाला 60 दिवसाच्या आत पंप तुमच्या विहिरीवर बसायला पाहिजे मित्रांनो। अशा प्रकारे इथे सर्व माहिती दिलेली आहे मित्रांनो। त्यामुळे तुम्हाला पंप हा तुमचा जॉईंट सर्वे रिपोर्ट झाल्यापासून तिथून पुढे तुम्हाला 2 महिन्याच्या आत पंप तुमच्या विहिरीवर बसायला पाहिजे मित्रांनो। आता खाली बघू शकता मित्रांनो, 3ऱ्या नंबरला इथे इन केस ऑफ डिले वर्क, म्हणजे काही कारणास्तव जर तुमचं वर्क किंवा तुमचं इन्स्टॉलेशन हा उशीर झाला तर त्याला त्या कंपनीचा जो निवडलेला असेल पंप, त्या कंपनीला त्या कंडिशनला त्यांना काही टेंडर भरल्यानंतर त्यावर त्यांना काही फाईन बसू शकतो मित्रांनो। त्यामुळे कंपन्यांना 2 महिन्याच्या आत पंप बसवण्यासाठी सांगितलेलं गेलं आहे मित्रांनो, तसं त्यांनी टेंडरमध्ये सुद्धा दिलेले आहे। त्यामुळे मित्रांनो, तुमचा जॉईंट सर्वे रिपोर्ट कधी सबमिट झाला तिथून पुढे 2 महिन्याच्या आत तुम्हाला पंप बसायला पाहिजे मित्रांनो। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।